सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात एक नाव जोरदार चर्चेत आहे, अशोक खरात। अनेक धक्कादायक खुलास्यांमुळे हा विषय आता दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनत चाललाय। मिळालेल्या माहितीनुसार अशोक खरात याच्याच ऑफिस बॉयनं त्याचे तब्बल 58 व्हिडिओ बाहेर आणत संपूर्ण प्रकरण उघड केलंय। या व्हिडिओमुळे खरात याचे अनेक कृत्य समोर आली असून सध्या तो तुरुंगात आहे। इतकंच नाही तर या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत। अनेक राजकीय नेत्यांशी संबंध असलेले देखील आता उघडकीस येत आहेत, ज्यामुळे या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळालंय। दरम्यान या घटनेनंतर आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे। एक नवा भोंदू बाबा सध्या चर्चेत आलाय। माझ्यात दैवी शक्ती आहे, माझा आशीर्वाद घ्या आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, असा दावा हा बाबा करतोय। आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनेक लोक या बाबाच्या मागे आंधळेपणानं जात आहेत। त्याच्या दर्शनासाठी लोक वेडेपिसे होत असून त्याच्या प्रत्येक मागणीला मान्यता देत आहेत। सोशल मीडियावर या बाबाचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता यावर जोरदार टीका सुरू झाली आहे। लोक प्रश्न विचारत आहेत, धर्माच्या नावाखाली सुरू असलेली ही भोंदूगिरी नेमकी कधी थांबणार? जर अशा गोष्टी वेळेत थांबवल्या नाहीत तर भविष्यात अशोक खरातसारखी अनेक प्रकरणं समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। तुम्हाला काय वाटतं? अशा भोंदूगिरीवर कडक कारवाई व्हायला हवी का? तुमचं मत आम्हाला नक्की कळवा। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।